मे साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णेव। श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यम्। जरी पीक न येता जाण नाव ठेवी शेता लागून नष्टले मग समाधान सुखी दुःखी पडे सदा। मुख्य पीक ईश्वर प्राप्ती तीच असे निष्काम स्थिती। इतर फळे सकाम भक्ती सकळ जन करीती। परमेश्वर प्राप्ती विन ते कर्म होय सकाम जाण। जप तप यज्ञ अनुष्ठान निष्काम भावे करावे। श्रीराम प्रतिष्ठान संस्थान सेलू समतानगर येथे श्री संत सावतामाळी चरित्र याचा अध्ययन चालू आहे। तिसरा अध्याय आहे। 69 क्रमांकाची ओवी चालू आहे। निंद्य कर्माचा त्याग करावा। विहित धर्म निष्काम भावे आचरावा। मोक्ष पद पीक ठेवा अनायासे लाभेल। इथं सावता महाराज मनुष्य देहात आलेल्या जीवाला सांगतात की ईश्वर प्राप्त करणे हे मुख्य पीक आहे। फळाची इच्छा न ठेवता काम करायला पाहिजे। ही निष्काम भक्ती आहे। लोक फळाची इच्छा ठेवून भक्ती करतात। देव प्राप्तीचा इच्छे वाचून केलेले कर्म सकाम आहे। ईश्वर प्राप्तीच्या इच्छे वाचून केलेले जे कर्म आहे ते सकाम कर्म आहे। निष्काम भावनेने जप तप अनुष्ठान करावे। निंद्य कर्माचा त्याग करावा आणि फलाची आशा न ठेवता शास्त्र कर्म केल्याने सहजच मोक्षाचं पीक येत असतं। संपूर्ण विश्व ईश्वरमय आहे हे पीक शेतूतूनच कळत असतं। म्हणून परमार्थामध्ये आणि व्यवहारामध्ये शेती कशी करायची हे 2 सूत्र सावता महाराज सांगतात। व्यवहारामध्ये शेतीची मशागत करावी लागते। काळी कसदार सुपीक जमीन असते त्याची मशागत करावं लागते। नांगर फिरवावा लागतो। विवेकाचा नांगर फिरवावा लागतो। इथं लोखंडाचा नांगर आहे आणि मग भरपूर पीक येत असतं। परंतु अट कंडिशन एक आहे की निष्काम भावनेनं ईश्वराचं नामस्मरण करत असताना पेरणी व्हायला पाहिजे। हे झाला व्यवहारिक भाग। आणि परमार्थामध्ये अंतःकरणाची भूमी आहे आणि त्या भूमीची मशागत विवेकाच्या नांगरानं करायची आहे। इथं काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे षडविकार आहेत। हे जसे बेशरम आणि गाजर गवत असतं हे बगर खताचं उगवत असतं। हे ऑटोमॅटिक आलेलं आहे। प्रत्येकाच्या अंतःकरणात हे पंधाड उगवलेलं आहे आणि हे पंधाड विवेकाच्या शस्त्रानं नांगरानं मशागत करावं लागते त्या अंतःकरणाची। मग ते अंतःकरण लायक होत असतं। निर्मळ चित्ते झाले नवनीते पाषाणा पाझर फुटती रे। अशा पद्धतीने ते चित्त निर्मळ होत असतं आणि निर्मळ चित्तामध्ये परमात्मा जसा आहे तसा लक्षात येत असतो। कारण तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी। निर्मळ चित्त आणि भ्रांत चित्त। निर्मळ चित्तामध्ये ज्ञान जसा आहे तसं आत्माराम प्रगट होत असतो। म्हणून गुरुविना अनुभव कैसा कळे। सद्गुरूची आवश्यकता का आहे? कारण अनुभव म्हणून वाटत नाही। म्हणून अनुभव म्हणून वाटण्यासाठी सद्गुरू लागत असतात। मोठके गुरुमुखे उदय जत दिसे आणि हृदयी स्वयं भची असे। प्रत्यक्ष फाव लागे अपयसे अपयसीची। बाबर सारलं की पाणी आयतं खाली आहेच, नवीन आणायची गरज नाही। तसं नेमक्या शब्दात सद्गुरू सांगतात की तुम्ही कोण आहात। तुम्ही जातीचे नाहीत, तुम्ही नावाचे नाहीत, तुम्ही वंशाचे नाहीत, तुम्ही कुळाचे नाहीत, तर तुम्ही तत्वम असी ते ब्रह्म तू आहेस। ज्याला तुम्ही देव म्हणता ना तो देव तुम्ही आहात अशी देवाची आत्मरूपानं ओळख करून देतात ते सद्गुरू।
म्हणून सद्गुरू काय करतात की आपल्या ठिकाणी असलेली जी भ्रांती आहे, जो भ्रम आहे, तो निवारण करतात. म्हणून इथं सांगतात की तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आपण ज्याला तो म्हणतो ना, तो विठ्ठल आता आहे, इथं आहे, प्रत्यक्ष आहे, आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. असं सद्गुरू आपल्याला आपल्या स्वरूपाची जागृती करून देतात. म्हणून संत सावता महाराज सांगतात, परमेश्वर प्रीती प्राप्ती विन ते कर्म होय सकाम जाण. जप तप यज्ञानुष्ठान निष्काम भावे करावे. निंद्य कर्माचा त्याग करावा. विहित धर्म निष्काम भावे आचरावा. मोक्ष पद पीक ठेवा अनायासे लाभेल. मग मात्र मोक्ष रूपी पीक हे प्रयत्न न करता मिळणार आहे. ते तुम्हाला मिळवायची गरज नाही. मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे. नाथ महाराज सांगतात, मग त्याच्या दृष्टीनं मोक्ष सुद्धा भुसासारखा आहे. इतकं पवित्र, निर्मळ, स्वच्छ, निर्लेप आपलं आत्मस्वरूप आहे. आणि त्याची ओळख करून घेणं हे मानवी जीवनाचं लक्ष्य आहे, एम आहे. संपूर्ण जगदाकार पीक असे परमेश्वर. ते लाभण्याचे प्रकार असे हे कृषी कर्म. संपूर्ण विश्व हे चैतन्यमय आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात की एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. ही कोणाची शोभा आहे? हे जड रूपानं, जीव रूपानं, देव रूपानं, संत रूपानं ही ईश्वराची, चैतन्याचीच शोभा आहे. आणि ते चैतन्य एकच असून सर्व रूपानं आहे. म्हणून हरीचिया दासा हरिदाई दिशा. भावे जैसा तैसा हरी एक. हरीच्या दासाला सगळीकडं हरीच दिसत असते. म्हणून दृष्टी असेल तशी सृष्टी असते. ज्याची जशी दृष्टी त्याची तशी सृष्टी. आता एक जण म्हणू लागला की चंद्र स्वच्छ आहे, प्रकाशमान आहे. आणि एक जण म्हणू लागला की मला चंद्र पिवळा दिसायला लागला. मग समजावं की तुझ्या डोळ्यामध्ये दोष आहे. सदोष डोळ्यानं जर पाहू लागला तर चंद्र पिवळा दिसेल. तिथं कावीळ नावाचा रोग आहे. साखर कडू लागते त्याला, लिंबाचा पाला गोड लागतो. कोणाला? कावीळ झालेल्या माणसाला. म्हणून त्याच्या दृष्टीमध्ये दोष आहे. तसं दोषयुक्त दृष्टीनं जर आपण जगाकडे पाहू लागलो तर आपल्याला वाटेल की हे जग आहे, मी 3.5 हाताचा मानव आहे आणि देव आपल्याहून भिन्न आहे. आणि जर तीच निर्दोष अंतःकरण असेल तर तिथं काय वाटत असतं की हे विश्व नाहीये, हे सगुणाचंच एक काय आहे, रूप आहे. आणि या जगाला, विश्वाला जाणणारे आपण निर्गुण परमात्मा आहोत. मग आता ह्याची सांगड कशी घालायची? तिथं साधू संत सांगतात, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण ऐक गोविंद रे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. म्हणजे सगुण आणि निर्गुण हे एकाच परमात्म्याच्या 2 बाजू आहेत. म्हणून आपण बाबा उदाहरण घेतलं होतं मागं की चित आणि पट हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. चितामध्ये पट नाही, पटामध्ये चित नाही, पण दोन्ही धातू शिवाय नाही. आणि दोन्हीमध्ये धातू, त्या दोन्हीचा धातूमध्ये पत्ता नाही. जसं सूर्याशिवाय पृथ्वीवर दिवस रात्र नाही, मग दिवसा रात्र नाही, रात्री दिवस नाही, पण दोन्हीचा सूर्यामध्ये पत्ता नाही. आहे का? त्यांना विचारा ना तुमचा कोणता वार आहे. ते म्हणले काय म्हणाले तुम्ही? ते म्हणजे तुमचा रविवार तर ठेवा ना तुमच्याकडं. ते म्हणजे तुम्ही म्हणायलाच काय, आमच्या ठिकाणी दिवसच नाही, वारच नाही आणि रात्रच नाही. मग रात्रीच्या सापेक्ष दिवस आहे, दिवसाच्या सापेक्ष रात्र आहे, पण कुठं? पृथ्वीवर, सूर्यावर नाही. सूर्याच्या दृष्टीनं दिवस रात्रच नाही, ते तुमच्या आमच्या दृष्टीनं पृथ्वीवर दिवस रात्र आहे. मग इथं रात्र आहे तर त्या अमेरिकेला दिवस निघतो. असं का होतं? कारण पृथ्वी चंद्र आणि सूर्याच्या मधामध्ये येते, म्हणून तो प्रकाश परावर्तित होतो, म्हणून इकडं दिवस निघतो आणि तिकडं रात्र होतो.
म्हणून हे परिवलन आणि परिभ्रमण म्हणजे परिवलन म्हणजे पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता, याला परिभ्रमण म्हणायचं. स्वतः भोवती फिरणं याला काय म्हणायचं? परिभ्रमण. आणि स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, चंद्राभोवती फिरते, याला काय म्हणायचं? परिवलन. आणि त्या परिवलन आणि परिभ्रमणामुळं पृथ्वीवर दिवस रात्र होतात आणि त्या दिवस रात्रीचा सूर्यामध्ये पत्ता नाही. तसं आपल्याला शरीरामुळं जन्म मरण वाटतं, पण आपण शरीर नाही. देह नव्हे मिहे सरे, उरला उरे विठ्ठल. देहाला मी म्हणणं सरलं रे, सरलं की तोच विठ्ठल आहे. मग तुमच्याशिवाय जन्म मरण नाही, पण तुमच्याच जन्म मरण नाही. ही गंमत आहे बरं का. सावता महाराजांनी सांगितलेले हे सूत्र आहे. गुरुवर्य बापूराव महाराजांनी 70 वर्षाच्या उपासनेतून निघालेले हे सूत्र आहे. हे ध्यानात घ्यायला पाहिजे आपण की तुकोबराय सुद्धा सांगतात, इतक्या प्रतिज्ञेनं सांगतात, छाती ठोकपणे सांगतात की जन्म नाही रे आणिक, तुका म्हणे माझी भाग. तुकोबराय शपथ घेऊन सांगायला लागले की तुम्हाला जन्म नाही, तुम्ही न जन्मलेले परमात्मा आहात. श्रीमद भगवद्गीता सुद्धा हेच सांगते, न जायते म्रियते वा कदाचिन, नायम भूत्वा भविता वा न भूयः, अजो नित्य शाश्वतो अयम पुराणो, नायम हंती न हन्यते हन्यमाने शरीरे. अर्जुना, या शरीराच्या नाशानं जाणणाराचा नाश होत नाही, म्हणजे तुमचा नाश होत नाही. आणि शरीराच्या उत्पत्ती बरोबर तुमची उत्पत्ती नाही, म्हणजे तुमचा जन्म झाला नाही. तुम्ही कसे आहात? अजन्म आहात. म्हणून तुकोबराय शपथ घेऊन सांगायला लागलेत. आणि तुकोबराय कधी खोटं बोलणार नाही याची गॅरंटी आपण घेतो, आणि आपण कधी खरं बोलणार नाही याची बी गॅरंटी आपण घेतो. आपण कधी खरं बोलत नसतो. व्यवहारामध्ये आपण टोटल खोटं बोलतो, पण त्याला नाही का खरेपणाचा साज चढवतो, म्हणजे आपण बनवाबनवी करतो. मग तिथं करा परमार्थ कसा कळल. म्हणून बोले आण करी आण तेथे कैचे ब्रह्मज्ञान, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. तो बोलतो तसा वागतो, त्याचे पाय धरायला पाहिजे. म्हणून संताचे पाय धरायला पाहिजे. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. हरी प्राप्तीशी उपाय सांगितलेला आहे. नाथ महाराज सांगतात, जर तुम्हाला हरी प्राप्त करून घ्यायचा असेल तर उपाय आहे, रामबाण उपाय आहे. काय आहे? धरावे संताचे ते पाय. आता इथे एक अडचण अशी आहे की संत कोणाला म्हणावं? तेची संत लक्षण दिलेलं आहे. ज्यांचा हेत विठ्ठले त्यांना संत म्हणा. जे तुम्ही विठ्ठल स्वरूप परमात्मा आहात असं तुम्हाला आत्मरूपानं तुमच्या स्वरूपाचं दर्शन घडून देतात, त्याला संत म्हणायचं. नाहीतर कलियुगात अलीकडं पोटासाठी संत झाले कलित बहुत. आता कसा मेळ लावावा? ही फाईल कुठं न्यावी? आता कोणासमोर मांडावं? हे जाए तो कहाँ जाए, किसको सुनाए कौन सुनेगा, इसलिए चुप रहते. पण मानव देहामध्ये गप बसण्यासारखं नाहीये, कारण आयुष्य आपल्या हातात नाही. दिला या काळे अवकाश, या काळानं आपल्याला अवकाश दिलेला आहे. म्हणून जे काही आयुष्य उरलेलं आहे, म्हणून भगवान सांगतात, तुकोबराय सांगतात देवाला, देवा आतापर्यंत जे आयुष्य गेलं ते जाऊ दे, बरवे झाले आजीवरी. बरं झालं देवा आजपर्यंत. काय झालं बरं? नाही पडिलो मृत्यूचे आहारी. हे शरीर मृत्यूच्या दाढेत गेलं नाही, हे सगळ्यात चांगलं झालं. वाचून आलो येतवरी, इथपर्यंत वाचून मी तुमच्या दरबारात आलेलो आहे देवा. उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता उरलेलं आयुष्य हे तुमच्या चरणी अर्पण करत आहे. आता याचं काय करायचं? याला कारणी लावा. काय करायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. आता जो समर्थ आहे, एकदा आईवर बाळानं झोप टाकून दिल्यावरती कशी पडू देईन. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांना राग येत नव्हता. एका माणसानं सांगितलं की याला राग येत नाही या माणसाला, पण याला राग आणायचा पैस घातली. ते म्हणे 2 मिनिटात राग आणून दाखव. मग ते गेले पाहुणे म्हणून. आता सावता महाराज आपलं नाथ महाराजांचं जेवण म्हणल्यावर काय, आता पाहुणे आले म्हणजे अतिथी सत्कार, अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. मग त्यांना आदरानं बोलावलं, बसवलं आणि मग पंक्तीला जेवायला बसवलं.
आता जेवता वेळेस हे काय म्हणू लागले की तुम्ही बसा. ते म्हणे नाही म्हणे मी वाढतो. ते म्हणले अतिथीनं वाढायचं नसतं, आधी भोजन करायचं असतं. मग त्यांना भोजन करायला बसू. आता जिजाऊ माता वाढू लागले, गिरिजा माता वाढू लागल्या. तर त्यावेळेस तिने वाढता वाढता काय केलं, हे जाऊन त्यांच्या पाठपुळीवर बसलं. हे माणूस आता पाठपुळीवर बसल्यावर ते म्हणले की नाथ महाराज म्हणले अरे लेकराला पडू देऊ नको म्हणे. ती गिरजा माता म्हणली की मी आई आहे, लेकराला कशी पडू देईल, काय हाणून घ्यावा आता. ह्या माणसाला रागच येईन ना. म्हणून हे शांती ब्रह्म एकनाथ महाराज असे आहे, शांतीचा सागर आहे की ज्यांची विषम परिस्थिती सुद्धा मध्ये सुद्धा अंतकरण स्थिती कशी आहे, सम आहे. म्हणून समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमावरी हरी झाला. आणि एके ठिकाणी सांगितलेलं आहे ज्ञानोबरायांनी की समाधी हरीची सम सुखे वीण न साधेल जाण द्वैत बुद्धी. द्वैत बुद्धीमध्ये हरीची समाधी लागणं शक्यच नाही. तिथं अंतकरणाची सम अवस्था पाहिजे. आणि सम अवस्था कशाला म्हणते, हे याला म्हणते जे रागामध्ये द्वेषामध्ये ज्याचं अंतकरण सम आहे, एक रूपानं पाहायला लागले. म्हणून जे जे दृष्टी पुढे जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही. ते म्हणे महाराज आता आम्हाला कळालं, आता काय करायचं. आता तुम्हाला जर कळालं, तुम्हाला असं कळालं की जे जे दृष्टी दिसे म्हणजे इंद्रियाद्वारे जे विषय दिसायला लागलेत ते, आणि इंद्रिया वाचून अंतकरणात जे विषय आठवायला लागलेत ते जर तुम्हाला हरी वाटत असेल तर तुम्हाला पूजा ध्यान जप करायची गरज नाही. मग ते म्हणजे आम्ही कसं करावं, तुम्ही तुमचं ठरवा कसं. तुम्ही प्रत्यक्ष लक्षणं आहे तपासा. जर तुमच्या अंतकरणामध्ये इंद्रियाद्वारे जाणण्यात येणारे विषय आणि इंद्रिया वाचून आठवणीत येणारे विषय जर हरी वाटत असेल तर तुम्हाला पूजा ध्यान जप करायची गरज नाही, असं नाथ बाबा सांगायला लागले. आपण काय पोस्टमॅन आहे, तुमचा मॅसेज वाचवून दाखवायला लागलो. म्हणून इथं काय सांगतात नाथ सावता महाराज, ज्वारी बाजरीचे पीक दान धर्मीन पेरिता देख, पीक न सापडे अलौकिक पडला जान परिग्रही. म्हणून ज्वारीचं आणि बाजरीचं पीक याचं दान करावं लागतं, मगच भरघोस पीक येत असतं, नाही तर पीक येत नसतं. प्रत्येक शेतकरीनं ज्वारीचं आणि बाजरीचं दान करायला पाहिजे. परत घ्या, ज्वारी बाजरीचे पीक दान धर्मी न पेरिता देख. दान धर्म करून न करता जर पेरलं तर काय होतो परिणाम, पीक न सापडे अलौकिक पडला जान परिग्रही. परिग्रही म्हणजे संसारामध्ये तो अडकला जातो, त्याला अलौकिक पीक घेता येत नाही. आता पीक शब्दाचा अर्थ आला की तुम्ही दोन अर्थ घ्यायचे बरं का. एक तर ब्रह्मपीक आहे आणि शेतातलं म्हणलं की शेतातलं पीक आहे. थोडंसं समजून घ्या. आपुला जो विहित धर्म तो शास्त्रे खरा होण्याचे मर्म, सद्गुरूचाही बोध प्रेम ऐक्यतेशी पावतो. आपला जो विहित धर्म आहे, आपला धर्म काय आहे म्हणून माऊली सांगतात. काय आहे आपला धर्म, एक आत्मा आत्मयाचे ठाई, देखी जे देहीचा धर्मो देही, ऐसे जाणणे जे पाही अनाहाती. देहाचा धर्म तुम्ही देहाच्या ठिकाणी पहा आणि आत्म्याचा धर्म तुम्ही आत्म्याच्या ठिकाणी पहा. आत्मा कसा आहे, एक आहे, निर्विकार आहे, त्याचा बदल होत नाही आणि तो जाणतो. आणि शरीराचा बदल होत असतो सारखा. आता हे शरीर बालपणात होतं, आता हे शरीर बालपणात होतं का बालपणातलं वेगळंच होतं. ते कसं बालपणी गुडगुडीत होतं, त्याला चार लोकांना घ्यावं वाटत होतं, ते घेत होते, त्याचे मुके घेत होते पटापटा. आणि आता बाबा तुमच्याकडं कोणी पाहावं वाटतं का मुके घ्यावं वाटतं, हे यायला पाहावं वाटत नाही, असं विचित्र झालं. हे म्हणजे शरीराचा बदल झाला, हे धडधड प्रत्यक्ष आहे ना. मग शरीर एक आहे का अनेक आहे, हे 6 तुकड्याचं आहे. हे 2 हात 2 पाय 1 धड आणि 1 मुंडकं, हे 6 तुकडे. तुम्ही किती तुकड्याचे का, तुम्ही एक आहात, एकच आहात. अखंड मंडलाकारम व्याप्त येनम चराचरम. तुम्ही अखंड आहात, एक रूप आहात, एक रस आहात. आणि शरीर अनेकाचं एकत्र आहे, हा सेट आहे, हे अनेकाचं एकत्र आहे.
आता अनेक लाकडं एके ठिकाणी गोळा केले आणि बांधले तर त्याला काय म्हणायचं? मुळी. ती लाकडाची मुळी आहे. तसं तुकोबराय सांगतात, देह हाडा मासाची मुळी आणि त्याला मी म्हणून पोटाळी. त्याला आपण मी म्हणून आलिंगन दिलं, पोटाळलं, कवटाळलं, त्याच्याशी देहात्म भाव म्हणजे देह तादात्म्य केलं, म्हणजे तद आत्मा मी तेच आहे असं समजलं. मग मी तेच आहे का? ह्याच्यामध्ये फार मोठा डिफरन्स आहे. ह्याचे धर्म वेगळे आहेत, आपले धर्म वेगळे आहेत. हे अनेक आहे, बदलणार आहे, न जाणणार आहे. हे न जाणणाऱ्या वस्तूचं झालं म्हणून न जाणणार आहे आणि आपण जाणणारे आहोत, कारण आपलं जाणणं हा आपला स्वभाव आहे. ज्याला कळतं तो मी आहे आणि ज्याला पळतं त्याला काय म्हणावं? अग्नी म्हणावं. पळतो त्याला काय म्हणावं बाबा? अग्नी म्हणावं. आणि ज्याला कळतं त्याला काय म्हणावं? मी म्हणावं. का दिसतो तो मी आहे? का ज्याला कळतो तो मी आहे? आणि ज्याला कळतो तो मी आहे म्हटल्यानंतर शरीराला कळत नाही, म्हणजे तिथं तुकडा पडला. म्हणून शरीर माझं नाही, मी नाही आणि खरं नाही, याचा निकाल लागला. आता देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. अशा पद्धतीनं हा आपला धर्म आहे. तो शास्त्री खरा होण्याचे मर्म. हे शास्त्रातून कळण्याचं मर्म काय आहे? कारण डायरेक्ट शास्त्र वाचायला जातो ना आपण, तर डायरेक्ट सागराचं पाणी आपण पिणं असतला भाग होईल बरं का. आणि सागराचं पाणी पिलं म्हणजे ते खारट असतं, त्याच्यामध्ये चव नसते. आणि तेच पाणी नगरपालिकेच्या टाकीतून आपल्या तोटीतून ज्यावेळेस येतं तर ते पाणी गोडवा असतो त्याच्यामध्ये. तसं हा उपदेश, शास्त्रातला उपदेश सद्गुरूच्या मुखातून आल्यानंतर त्याच्यामध्ये एक गोडवा असतो. सद्गुरूचाही बोध प्रेम ऐक्यतेशी पावतो. म्हणून सद्गुरूच्या मुखातून जो बोध झालेला आहे तो ऐक्यतेला पावत असतो. म्हणून त्याचा फायदा काय झाला हे सांगतात. बरवे झाले आलो या ठाया. बरवे झालं, बरं झालो या नरदेहात मी आलो. होते संचित ठाईचे ठाया. हे ठाईच कुठं होतं? पायापाशी होतं. देह भाव पालटली काया, पडली छाया ब्रह्मीची. आणि त्याच्यावर कशाची छाया पडली? ब्रह्माची. कारण मी ब्रह्मरूप आहे असं लक्षात आलं. जीवावघे देव खोटा नागवी संदेह. बरवा फळला शकून, कारण जे प्रयत्न केले ते फळाला आले, म्हणून हा शकून आहे. हे चांगलं होण्याचं एक लक्षण आहे. अवघा निवारिला शीन. हे सगळा जो शीन होता ना 184चा तो निवारण झाला. तुमचे झालिया दर्शन जन्म मरण नाही. आता तुमचे दर्शन झाल्यामुळं आता माझ्या लक्षात आलं की मला जन्म आणि मरण नाही. त्याची सरली एरझार झाला सफल व्यापार. म्हणून इथं सांगतात पेरावे आपुले शेत पाहुणे आणि कांचे कृत्य. देव गुरु संत पिकवे विहित त्याची घ्यावे आनंदे. म्हणून इथं शास्त्रीय द्रष्टा खरा करण्यासाठी सद्गुरूचा बोध देवाशी ऐक्य पावतो. दुसऱ्यांची कृती पाहू नये. देव गुरु संत जे योग्य पीक घेतात तेच शेतामध्ये पेरून आनंदाने घ्यावे. आपल्या योग्यतेने संतांनी सांगितलेले वाणीतुल्य मोक्ष पीक घ्यायला पाहिजे. परशुरामे माता वधिली, पांडवे एक जाया केली. कृष्णाची व्यभिचार चाली आणिक करू नये कदा. कारण इथं कसं आहे माहिती का, आपल्या योग्यतेनं जे संतांनी सांगितलेले आहे ते वाणीतुल्य मोक्षाचं पीक घ्यायला पाहिजे. बाकी कोण काय करायला लागलं याच्याकडे लक्ष द्यायला नाही पाहिजे आपण. का? कारण अनादी कालाने ब्रह्म पीक आयते आहे ते सहज लक्षात येत असते, पण शेतकरी त्या कसावर उतरत नाही म्हणून कळत नाही. शेतकऱ्याला का कळत नाही? कारण तो कसावर उतरत नाही. ते काय म्हटलेलं आहे, आधी लिंग देह नाशी मग उतरे ये कशी. आधी लिंग देहाचा बात करावा लागतो बाबा. इथं स्थूल देहाचाच अभिमान सुटणं तर लिंग देह कवा कळावा. आणि लिंग देहाचा बात झाल्याशिवाय कसाला कसं उतरल आणि कसाला उतरल्याशिवाय शेतामध्ये पीक कसं येईल. म्हणून ही गोष्ट सावता महाराज शेतकऱ्याला, एकाच शेतकऱ्याला नाही म्हणून अखिल विश्वातील शेतकऱ्याला सांगतात. कारण शेतकरी शब्दाचा अर्थ असा घेऊ नका संकुचित की ज्याला शेत आहे तोच शेतकरी. कारण ज्याला अंतकरणाची शेती आहे तो सुद्धा शेतकरी आहे.
म्हणून परमार्थ आणि व्यवहारामध्ये थोडासा फरक करतो आपण. तो फरक इथं सावता महाराज वेगळ्या पद्धतीनं सांगतात की व्यवहारामध्ये शेतीची शेती करावी लागते, म्हणजे जमिनीची शेती, आणि परमार्थामध्ये अंतकरणाची शेती आहे. एवढा फरक ध्यानात घ्या. म्हणून इथं काय सांगतात की त्या कसावर उतरत नाही म्हणून कळत नाही. म्हणून इथं का कळत नाही याचं सांगतात. मनरूपी शेताची मेहनत अदृष्टाने होत असते. हे मन जे आहे ना, तर या मनाची शेती अदृष्टाने होत असते. त्यात जसा संस्कार होतो तसेच उगवत असते. जसा संस्कार होईल तसं उगवत असते. म्हणून इथं आपल्या ठिकाणी जे संस्कार आहेत तर त्या संस्काराची पेरणी कशी करावी हे सांगतात. परशुरामाने मातेचा वध केला. 5 पांडवामध्ये एक पत्नी केली बरं का, कारण मातेची आज्ञा होती. पांडवांनी सांगितलं की आई, तुमच्यासाठी आम्ही एक भेट वस्तू आणलेली आहे, उपहार आणलेला आहे. आईनं ते न पाहताच सांगितलं वाटून घ्या. आता पाहायचं निदान कोण आहे काय आहे, पण ते वाटून घ्या म्हणल्यावर आता वाटून घ्या म्हटल्यानंतर आईची आज्ञा आहे, आणि आईची आज्ञा शिरोधार्य होती त्यावेळेस, म्हणून त्यांना त्याचं पालन करावं लागलं. म्हणून एकाच पत्नीचं विभाजन 5 पांडवामध्ये झालं. तरी सुद्धा द्रौपदी पतिव्रता आहे. हां, तर कृष्णाने केलेल्या व्यभिचारी लीला कुणी कधी करू नये. का करू नये? 12 गाव अग्नी गिळणं साधी गोष्ट नाही, जोक नाहीये. आपण फक्त इतकंच पाहतो की 1108 पत्नी आणि त्यांची मग वंश विस्तार. पण इकडं पहा ना, 12 गाव अग्नी गिळला, इथे एक फुलतं गिळणं होत नाही. लागले त्यांची बराबरी करायला. म्हणून हा औपाधिक भेद आहे. ही जी काही कार्य आहे ना, हे उपाधिकृत आहे. कारण त्याची ईश्वराची जी उपाधी आहे ना, ती शुद्ध सत्वगुण प्रधान आहे. आणि त्या उपाधीमध्ये असं जे आपण म्हणतो की न होणारे सुद्धा कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम अशी शक्ती आहे त्यांच्यामध्ये. आणि आपल्या ठिकाणी जी उपाधी आहे ती तमोगुणाची उपाधी आहे, तम प्रधान आहे. म्हणून या उपाधीमध्ये ते कार्य घडत नाही. म्हणून हा फरक आहे बरं का. म्हणजे फरक आहे, पण उपाधिकृत फरक आहे. उपाधिकृत भेद आहे, उपाधी खोटी आहे. म्हणून तर तुकोबराय सांगतात, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करी देवा नारायणा देवा, तू मला तुझ्यासारखं कर. तर देव सांगतो की तू तुझ्या उपाधीचा बात कर. स्वरूपानं तर ऐक्य आहेस. देव भक्त दोन्ही एकरूप झाले. आधी सांगितलं एकरूप झाले, पण नंतर सांगतात मुळीच संचले जैसे तसे. ते जसे होते तसेच होते, फक्त उपाधीचा बात करा. जीव देवरूपच आहे. म्हणून इथं सांगतात की या मनामध्ये जसे अदृष्टानुसार काम क्रोध निर्माण होऊन त्याप्रमाणे पेरणी होते. सत्य भावनेने तेच पीक येत असतं. तेच पीक येत असतं. काम क्रोध लोभानं जे संस्कार होतात तर त्याप्रमाणे मग तसं पीक येत असतं. म्हणून पीक असे अनादी आयते, ते सहजची असे पिकते. शेतकरी न पावे कसा ते, म्हणून पीक येईना. शेताची योग्य मेहनत ती अदृष्ट योगी होत. जैसा संस्कार भासत तैसे पीक येई. जैसे अदृष्ट मनी तैसे काम क्रोध उद्भवनी. तदनुरूप होय पेरणी पीक सत्य भावने प्रमाणे. त्यागावे काम्यकर्म. आता इथं जे काम्यकर्म आहे म्हणजे फलाची इच्छा धरून जे आपण काही करायला लावलोत ना, तर त्या काम्यकर्माचा तुम्ही त्याग करा. आचरावा निष्काम धर्म. आणि तुम्ही आचरण करा, कर्म करा, पण फलाची अपेक्षा न ठेवता करा. याचं एक फळ आहे. फलाची अपेक्षा न ठेवता केलेल्या कर्माचं सुद्धा एक फळ आहे. काय आहे? तुमचं अंतकरण शुद्ध होईल, म्हणजे चित्ताची शुद्धता हे त्याचं फळ आहे. मग त्यापासून अकर्तत्व वर्म सर्वात श्रेष्ठ अशी. अकर्तत्व म्हणजे निष्काम स्थिती मोक्ष. त्याच्यापेक्षा
अकर्तत्व वर्म सर्वामध्ये श्रेष्ठ आहे. कारण मोक्ष हा सर्वामध्ये श्रेष्ठ आहे. कारण मनुष्य देहात येऊन सुद्धा काय करायला पाहिजे तर मोक्ष. म्हणून नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आहे का नाही? तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कारण हा नरदेह दुर्लभ आहे आणि याच्यामध्ये काय होईल तर कर्माचे बंधन खंडन होणार आहे. खंडेल कर्माचे वदन. म्हणून आणि मोक्ष हा सहज तुमच्या हातामध्ये येईल. म्हणून कर्माचे ठिकाणी अकर्म, अकर्मी भासे कर्म, पावोनी विपरीत धर्म होय कर्म निषिद्ध. म्हणून ते काय होणार आहे माहिती का? ते विपरीत धर्म होत असते, विपरीत करणी होत असते आणि त्याच्यामुळं ते कर्म निषिद्ध म्हणजे अयोग्य होत असते. कशामुळं? कर्माच्या ठिकाणी अकर्म. जिथं कर्म करायचं तिथं आपण अकर्म पाहायला लागलो, म्हणजे काहीच करायचं नाही असं म्हणायला लागलो. पण तसं नाही. ज्यावेळेस कर्म करायचं तिथं कर्मच करावं लागेल. कारण इथं सद्गुरू आपल्याला सांगतात, बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट, भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामज तीर्थवरी दाखवा दिनाचा सोयरा. म्हणून तुम्ही साधू संत काय आहात? मायबाप आहात. तुम्ही मला बोध दिलेला आहे आणि त्या बोधानं ही भ्रांती जी होती अंतकरणातली ती समूळ गेली आणि दिसू लागली वाट. आणि ती वाट दिसल्यामुळं मी नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. आता रस्ता जर सरळ असला तर माणूस किती वेगानं जातो आणि तेच खड्डे खुड्डे वळणाचा असला तर ते उशिरा जाते. तसा हा जो मार्ग आहे, ही जी ब्रह्मविद्या आहे, तर हिचं वर्णन करतात भगवान. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम. ही सगळ्या विद्यांचा राजा आहे, सगळ्या विद्यांचा राजा आहे आणि ही डायरेक्ट आपल्या स्वरूपाची ओळख करून देणारा मार्ग आहे. म्हणून भगवान शंकराचार्य याला मरणमारी विद्या म्हणतात. देवर्षी नारद याला भूमविद्या म्हणतात. अमृतम तू विद्या, ज्या विद्येतून तुम्ही न मरणारे परमात्मा आहेत असं लक्षात येत असतं, ती सत्विद्या आहे, ती विद्या आहे असं वर्णन केलेलं आहे. कर्मा कर्माची कडसणी न पावे कोणा त्यागुणी, जो न लाभे अकर्तव्य पूर्ण तोरी कर्म न सुटे. आता इथं सांगतात की कर्माची कडसणी म्हणजे ही तपासणी करावं लागते. कर्म अकर्माच्या लागती वाटे ठेचा. कर्म आणि अकर्माच्या रस्त्यामध्ये काय लागतात? ठेचा लागत असतात. आणि त्या ठेच्यातून आपल्याला जर सुटायचं असेल तर न पावे कोणा त्यागुणी, ह्याचा त्याग करून जमत नाही. म्हणून कुणी म्हणन की मी कर्म करणारच नाही तर त्यांचा आग्रहच उरणार आहे. म्हणून जो न लाभे अकर्तव्य पूर्ण म्हणजे ज्याला मोक्ष प्राप्त करून घेतला नाही तोवरी कर्म न सुटे, तोपर्यंत कर्माचं हे बंधन जाळं तुटणार नाही. म्हणून नमाम लिंपंती कर्माणी नमे कर्म फले स्प्रहा. भगवान सांगतात की मी कर्माच्या बंधनात अडकत नाही आणि कर्म फळ मला लिप्त करू शकत नाही. जसं पद्मपत्र म्हणजे कमळ पाण्यामध्ये राहतं पण स्वतःला पाण्यातून अलिप्त ठेवत असतं, तसं आपण या प्रकृतीमध्ये प्रगट आहोत पण प्रकृतीचे धर्म आपल्या अंगाला आपण लागू द्यायचे नाही. म्हणून इथं काय सांगितलेलं आहे की प्रकृतीच्या करण्यामध्ये सुद्धा आपलं न करणं आहे आणि प्रकृतीच्या न करण्यामध्ये तिचं करणंच आहे. आता तुम्ही म्हणता कसं? जसं वाणीनं बोलणं हे कर्म आहे, बरोबर. आता तुम्ही म्हणले की आम्ही मौन धारण करणार म्हणजे काहीच बोलायचं नाही. वाणीनं तर बोलायचंच नाही पण मनानं संकल्प विकल्प सुद्धा करायचा नाही, तर ह्याला मानसिक मौन म्हणतात आणि ह्याला वाचिक मौन म्हणतात, बरं का. आता तुम्ही वाणीनं बोलत नाही पण न बोलणं सुद्धा वाणीचंच कर्म आहे आणि बोलणं सुद्धा वाणीचंच कर्म आहे. म्हणून वाणी
प्रकृतीच्या करण्यामध्ये तुमचं न करणं आहेच आहे, पण प्रकृतीच्या करण्यामध्ये तिचं कर्मच आहे आणि प्रकृतीच्या न करण्यात तिचंच कर्म आहे. आपलं दोन्हीकडे अकर्म आहे, कारण आपण काही करतच नाहीत ना. आपण साक्षी आहोत काही करायला लागलो, आपण साक्षी आहोत त्याला जाणायला लागलो फक्त. म्हणून ते काय म्हणायला लागले, ज्ञान देव म्हणे पाहता पाहिले. जे पाहणार आहे ना त्याच्याकडे पहा तुम्ही, जे दिसायला त्याच्याकडे पाहू नका. हे काय करायला लागले, जे दिसायला त्याच्याकडे पाहायला लागले. म्हणून तिथं काय सांगितलं, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेले जाईल लया. स्वप्न सृष्टी कुठपर्यंत, जोपर्यंत पाहणाऱ्याला जाग आली नाही तोपर्यंत. म्हणून जर स्वप्नामध्ये तुम्हाला दुःख झालं तर त्याला काय औषध आहे? स्वप्नामध्ये तुम्ही घायाळ झाले त्याला काय औषध आहे? स्वप्नीची या घाया ओखदची ओची धनंजया. रामबाण उपाय त्याला की जाग करणं. मग त्याला म्हणून कुठं लागलं दाखव, ते स्वप्नामध्ये लागलं होतं. आणि स्वप्न खरं आहे का खोटं आहे? ते म्हणते तेच म्हणते खोटं आहे. मग तसं ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, तसं तुम्ही आम्ही या जगाकडं पाहायला लागलो. पण काय म्हणून पाहायला लागलो? खरं म्हणून पाहायला लागलो. पण ज्ञानोबराय सांगायला लागले की वराड नोहे स्वप्न गे माये. कोण तो नवरा, कोण ती नवर? इथं नवरा कोण आहे, बायको कोण आहे, कोणतं वराड आहे? सगळंच मिथ्या आहे. म्हणून भगवान शंकराचार्य सांगतात, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. आधीच्या श्लोकामध्ये काय सांगितलं की त्यांनी सांगितलं की श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः. कोटी ग्रंथामध्ये जे काही सांगितलेलं आहे ना त्याचं सार मी तुम्हाला एका श्लोकात सांगतो. एवढं सांगण्यामध्ये अर्धा श्लोक गेला, म्हणजे पूर्वार्ध गेला. आता उत्तरार्धामध्ये सांगतात की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. ब्रह्मतत्व सत्य आहे, ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. आणि तुम्हाला आम्हाला अनुभवाला येणारं जे विश्व आहे ना ते स्वप्नासारखं खोटं आहे. याच्या पलीकडं काहीच नाही. ब्रह्म सर्वगत सदा सम, तेथे अणु नाही विषम. आईसे बोलत इथे अति दुर्गम. असं जे बोलतात ना ते फार दुर्लभ आहे. म्हणून वीरश्रीच्या पोटी एकलाची जन्म घेशी. हे सगळ्यालाच अवॉर्ड भेटते का पद्मश्रीचं? वीरश्रीचा पुरस्कार सगळ्यालाच भेटतो का? नाही भेटत. एखाद्यालाच भेटत असतं का? कारण ते शत्रूचे घाव झेलत 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 आपला झेंडा तिथं रोवतो आणि विजय प्राप्त करून घेतो. तर त्याला मात्र विजयश्री पद्मश्रीचा अवॉर्ड भेटत असतं, पुरस्कार भेटत असतं. तसं येथे एकची लीला तरली. इथं कोण तरलं? तर ह्या भवसागरातून येथे एकची लीला तरली. जे सर्व भावे मज भजली, तया आईलीच थडी सरली. हे माया नदी, ही मायारूपी नदी त्याला अलीकडे सरली. मग त्याला पलीकडे जायची गरज नाही का? कारण पलीकडचा काठ खोटा आहे आणि ती नदी खोटी आहे, म्हणून त्याचा अलीकडचा काठ बी खोटा आहे. कारण मृगजळाच्या नदीतून कोण पोहून जाऊ शकतं? ती नदीत खोटी आहे ना, पोहायची गरजच नाही. मग मृत्यूच्या दुःखातून पार पडायचं का मृत्यूच खोटा आहे? खोटा आहे असं लक्षात घ्यायचं. ह्या वेदांत शास्त्र ऐकण्याचं फळ काय आहे? तर मृत्यूच खोटा आहे, तर त्याच्यातून पार पडायची गरजच नाही असं लक्षात घ्यायची गरज आहे. अलग लक्षात. म्हणून इथं सावता महाराज सांगतात, जगी पिकले परमार्थ पिक, तीन सापडे दृष्टी सचोख, यास्तव विभूती विभाग अनेक श्री गुरु दावी. विहित कर्म साधे पिक, सद्भावे गुरु भेटे चोख, दे ज्ञान दृष्टी सम्यक दृश्यानुमाने करुणी. विहित कर्मानं काय होत असतं? जे पीक घ्यायचं ते साधत असतं. म्हणून जे आपल्याला पीक घ्यायचं ते पीक घेण्यासाठी आपण निष्काम बुद्धीनं कर्म करायला पाहिजे. शास्त्रानं जे सांगितले तेच कर्म करायला पाहिजे. सद्भावे गुरु भेटे चोख. आणि सद्भावनेनं काय होत असतं? सद्गुरूची भेट होत असते. म्हणून आमच्या शबरी मातेला श्रीरामाची भेट झाली. आमच्या तुलसीदासांना श्रीहरी श्रीकृष्ण परमात्म्याची भेट झालेली आहे. त्यांनी सांगितलं, बाबा तुम्हाला कुठं जायचं? ते मला द्वारकाधीशाचे दर्शन करायसाठी जायचं.
पण मला कुणी तिथं नेऊन सोडत नाही. ते म्हणले बाबा माझा हात धरा, मी तुम्हाला नेतो म्हणे द्वारकेत. आता त्यांना माहीत आहे की द्वारका किती लांब आहे, किती वेळ लागतो. तर ते थोड्याच वेळानं तो मुलगा म्हणतो की बाबा द्वारका आली. म्हणे द्वारका आली, इतक्या लवकर येत नाही म्हणे, अजून जास्त वेळ बी नाही झाला. ते म्हणे नाही म्हणे बाबा तुम्ही खरंच पहा ना, इकडे आरतीचा आवाज यायला का नाही, घंटा आवाज यायला का नाही, शंखनाद ऐकू यायला का नाही. ते म्हणे हो गडे, हा घंटानाद यायला, शंखनाद यायला लागला, आरतीची वेळ झालेली आहे ती ऐकू यायला. पण ते म्हणे इतक्या लवकर कसं काय ये अलीकडे द्वारका. ते म्हणे तुम्ही कोण आहेत. ते कोण आहे म्हणले की त्यानं हाताला झटका दिला आणि गेलं पुढे. तर त्यावेळेस तुलसीदासजी सांगतात की हाताला झटका देऊन पळाला, पण हृदयात बसलेला कुठे जाशील. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या डोर. तो हृदयात बसलेला परमात्मा कुठं पळून जाशील. म्हणून ते कसं आहे माहिती का, परत माघारी घेत नाही, लवन मेळविता जळे नोहे सारिता निळाली. एकदा ही बुद्धी परमात्म्याशी एकरूप झाली की परत संसारामध्ये ती प्रवृत्त होत नाही. मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. त्याची सरली येरझार झाला सफळ व्यापार. तर म्हणून तेन सा गुरु भेटे चोख देई ज्ञान दृष्टी सम्यक, दृश्यानुमाने करुणी. दृश्याचं अनुमान करून सद्गुरू आपल्याला सम्यक दृष्टी प्रदान करतात. म्हणून धर्म जागो गुरु महिमा देही दावियला देव. ही गुरुची महिमा आहे की सद्गुरू काय करतात, या मरणाऱ्या देहात, मरणाऱ्या श्वासात, मरणाऱ्या इंद्रियात, मरणाऱ्या वासनेत तुम्ही न मरणारे परमात्मा आहेत अशी आपल्याला आपली स्वरूपाची ओळख करून देतात. म्हणून कबीरदास सांगतात, उघड चॅलेंज करतात, है कोई ऐसा मुर्शद मौला जो तन में खुदा दिखावेगा, 52 हरफ के मायने बताकर भेद भरम को मिटावेगा. आहे कोणी असा माई का लाल आसन तर बोला. ते आव्हान करतात, है कोई ऐसा मुर्शद मौला जो तन में खुदा दिखावेगा. या मरणाऱ्या देहामध्ये तुम्ही न मरणारे परमात्मा आहेत असं दाखवून देणारे आहे का कोणी. एवढं मोठं चॅलेंज. म्हणून धर्म जागो गुरु महिमा देही दावियला देव. हे फक्त सद्गुरूच करू शकतात. म्हणून ते त्यांना सत्यगुरु म्हटलेलं आहे. वाहेनाम सत्यगुरु, जे तुम्ही सत्य परमात्मा आहेत अशी तुमची ओळख करून देतात ते सत्यगुरु. आणि याची व्याख्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा एकनाथी भागवतामध्ये करतात. जे शिष्या ते सद्वस्तु ते मिळविते, तया ते श्रीकृष्ण सद्गुरु मानिती. जे शिष्याला तू शिष्य आहे आणि मी गुरु आहे असा भेदभाव करत नाहीत, तर ते काय म्हणतात, तू सुद्धा निर्गुण परमात्मा आहेस असं लक्षात आणून देतात. तया ते श्रीकृष्ण सद्गुरु मानिती. म्हणून ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ हे निर्गुण परमात्मा आहेत. आणि त्यांनी मला सांगितलं की तू सुद्धा निर्गुण परमात्मा आहे. दिदले संपूर्ण माझे हाती असं. म्हणून ते सद्गुरु आहे. जगी पिकले परमार्थ पिक, तीन सापडे दृष्टी सचोख, यास्तव विभूती विभागानेक श्री गुरु दावी. या जगामध्ये ब्रह्माचं पीक आलेलं आहे, परंतु ते पीक आपल्याला का लक्षात येत नाही. याचं कारण आहे की तेन सापडे दृष्टी सचोख, आपल्या दृष्टीनं दिसत नाही. म्हणून आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी. तुम्ही ज्ञानाची दृष्टी उघडा. म्हणून ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. आता गरुडाचं एक वैशिष्ट्य आहे की त्याला 12 कोस लांब दिसतो. म्हणजे ती इथं बसल्या बसल्या तिथं दिसत असतं. पण काय करता, त्याला झेप घेता येते, पण तो आंधळा आहे. मग आंधळ्या गरुडा ते पाखा हाती, ते कवन्या उपयोगा जाती, तैसे कर्माची उपघे ठाती ज्ञानेविन. तसं कर्म करणाऱ्याचे जे पंख आहेत ना, तर ते डोळे नसल्यासारखं आहे. ते कर्म करता 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 कर मर कर, त्याचं नावच आहे कस्टमर. म्हणजे कष्ट करू करू मर. काय नाव आहे त्याचं, कस्टमर. कष्ट करू करूच मर तू. कारण ज्ञानेविन एके उपाय करीसी जितुके, अधिक गुंफिसी तितुके ज्ञान. काय अधिक गुंफिसी तितुके रुखी. या मार्गाने तुम्ही या,
कारण ज्ञानाची दृष्टी नाही आहे ना आपल्याला. म्हणून ते आता खडकाला धडका मारून काय होईल काही सांगता येत नाही ना, त्याचा घात होईल. ते गरुड आहे, झेप घेता येते, पण ज्ञान दृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. म्हणून आता उघडी डोळे. आता म्हणजे कधी? पंख आल्यावर, पाला आल्यावर, शेपूट फुटल्यावर. कधी? आत्ता इथं ज्यावेळेस आपल्याला नरदेह मिळालेला आहे त्या क्षणात. कारण हे बंधन निवृत्त व्हायला वेळ लागत नाही बरं का. जनक राजाने विचार केला, अष्टावक्र मुनींना सांगितलं की मी घोड्याच्या टापूवर पाय देऊन बसूस तर तुम्ही मला ब्रह्मज्ञान सांगा. ते म्हणले कबूल आहे. तुम्ही फक्त एक अट आहे, कंडिशन आहे एक राजन, तुम्ही मला तुमचं मन अर्पण करा. ते म्हणले दिलं. काय म्हणले? दिलं. आता दिलं म्हणल्यावर ते म्हणले राजन तुम्ही तुमचं मन अर्पण केलेलं आहे, आता तुम्हाला तुमच्या मनानं पाय टाकता येत नाही. कारण मन अर्पण केलं ना. म्हणून आता ते मन गुरुचरणी. म्हणून काय सांगितलेलं आहे? तन कपडा मन धागा, गुरु चरण चित लागा, हरी चरण चित लागा. म्हणून हे तन म्हणजे काय आहे? कपडा आहे, आणि मन त्याचा धागा आहे, आणि हरी चरण चित लागा. म्हणून ज्ञानोबराय सांगतात विश्वपट ब्रह्म दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आमची मुक्ताई सांगते की ज्ञाना तू का रुसला? तू स्वतःवर रुसला म्हणावं तर तुझं स्वरूप तसं नाही आहे रुसण्यासारखं. आत्मा कसा आहे? आनंदरूप आहे. आणि तू जगावर रुसला म्हणावं तर जग खरं नाही ना. आपण आपल्या सावलीवर रुसतो का? की इतकी लहान कस काय झाली? 12 वाजले. आता 12 वाजल्यावर सावली लहानच होणार ना, कुठं मोठी राहणार. आणि 5 वाजता ती लांब होती. मग लांबल्यावर आपण परत नाराज होतो का की लांबली का म्हणून? कारण काय माहिती का, एक उदाहरण घेतो आपण आणि मग थांबू. लग्नामध्ये रुखवत आलं होतं आणि ते साखरेचा हत्ती होता. आणि त्या बाईला 3 लेकरं होते, लहान लहान लेकरं होते. आता ती आईनं काय केलं की त्या तिघांना ते हत्ती वाटून दिला. तर एकाला तोंडाकडचा भाग आला, एकाला शेपटीकडचा भाग आला, आणि एकाला पोटाकडचा भाग आला. तर तोंडाकडचा आणि पोटाकडचा आले ते मस्त उड्या मारू मारू खाऊ लागलं. आणि ज्याला शेपटीकडचा भाग आला तर ते रुसून बसलं. ते म्हणले तू काहून खाय ना? ते म्हणलं जिकून हागत तिकून दिलं. आता ते साखरेचाच हत्ती आहे, ते हागलं तरी काय हागणार? साखरच हागणार ना. पण ते खोटे आहे ना, रुखवत आहे ना, ते तू खाऊ दे हुम्मा. असं सांगितलं तेव्हा त्यानं चालू केलं. म्हणजे हे रुसणं आणि फुगणं हे खोट्या वस्तूवर चालतं का? तसं हे जगत खोटं आहे, सावली खोटी आहे असं कळाल्यावर तिथं आपण रुसवा फुगवा करतो का? तसं ज्ञानोबराय तुम्ही विश्वपट ब्रह्म दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे ब्रह्म हे विश्व तुमच्याशिवाय नाही, म्हणजे तुमचंच काय आहे? विपरीत रूप आहे. म्हणून एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. पण हा विषय आपल्याला कळत नाही. म्हणून सावता महाराज आता सद्गुरूच्या रूपानं विभूती योग सांगणार आहे. तो भाग आपण नंतर घेऊ. पुंडलिकावरती श्री